प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये जबराट प्रोमो आउट झालेला आहे। मुळातच मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण इकडे शांता गेली असं आता विचार करतोय, पण त्याच वेळेला शांताच्या बाबतीतली खूप मोठी गोष्ट सायलीला मिळाल्या कारणाने ज्या वेळेला हे सगळं फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये टेस्टसाठी देण्यात आलंय आणि त्याच वेळेला महाभयंकर खुलासे मात्र आता एकावरती एक असे दोन झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सायलीला शांताबद्दलचा झालेला सगळ्यात महत्त्वाचा खुलासा आणि त्या इकडे आता पळून गेलेली प्रिया दुसरं कुठे मदत मागायला जाणार आणि त्यानंतर ती साक्षीकडे जाताच तिकडे आता बरोबर अर्जुन सायलीने लावलेला ट्रॅप, या अशा अनेक गोष्टींच्या मध्ये आता प्रिया अशी काही अडकले प्रेक्षकांनो की त्यानंतर प्रियाला मात्र आता या सगळ्यामध्ये वाचण्यासाठी सुद्धा अजिबात वेळ मिळालेला नाहीये, कारण ताबडतोब प्रिया, सचिन आणि साक्षी या तिघांना पकडण्यासाठी पोलिसांचा तिकडे आता रेड पडलेली आहे। एकाच वेळेला तीन घटनांची अशी काही पुष्टी झाली की त्यानंतर मालिका मात्र आता एकदम 360 डिग्रीवरती टर्न आउट झालेली आहे। मालिकेमध्ये नक्की असं काय घडलं सगळं आता सविस्तरपणे पाहूया। छोटूसा व्हिडिओ चुकवू नका प्रेक्षकांनो। आपण तर पाहिलेलं आहे की सायलीला आणि विमलला या सगळ्यामध्ये सापडलेलं आहे ते म्हणजे एक गोंदपाट आणि त्याच्यामध्ये असलेली एक आता नंबर प्लेट, आणि त्यानंतर सायलीला समजलेलं आहे की हे सगळे पुरावे आहेत ते म्हणजे शांताचा ज्या वेळेला प्रियाने खून केलेला होता आणि त्यावेळेचे, आणि त्यानंतर मग आता सायली इकडे विचार करायला लागते, नाही हे सगळे मला आता पुरावे दाखवले पाहिजेत ते म्हणजे स्वतः आता इकडे म्हणजे आता अर्जुन सरांना आणि त्यानंतर फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये जर का आता हे पुरावे मी देऊ शकले तर आता अनेक गोष्टींचा उलगडा माझ्यासमोर होईल असं आता सायली विचार करते। आणि त्यानंतर ती आता अर्जुनला कॉल करायला निघालेली आहे। ज्या वेळेला सायली आता अर्जुनला कॉल करण्यासाठी निघाले आणि ती आता अर्जुनला कॉल करून घरी बोलवून घेत आहे। ज्या वेळेला ती आता अर्जुनला कॉल करून घरी बोलवून घेते, अर्जुन घरी आलेला आहे। अर्जुन घरी आल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत प्रिया मात्र विचार करते, नाही काहीही झालं तरी मला इथून आता पळायला पाहिजे। मुळातच या सगळ्यामध्ये मी जर का इथे अडकून राहिले तर मात्र पोलीस उद्याच्या उद्या मला पकडून घेऊन जातील आणि आता पळून प्रिया जाणार कुठे तिला कळायला मार्ग नाहीये की आता आपण जायचंय कुठे। पण त्याच वेळेला ती आता बाहेर तर पडले आणि पोलिसांचं सिक्युरिटी 24 तास तिकडे तैनात आहे, पण त्या सिक्युरिटीला भेद देत प्रियाने आता काळे कपडे घालत बरोबर रीतीने तिकडून आता पलायन केलेलं आहे। प्रिया या सगळ्यामध्ये मात्र आता बरोबर पलायन करत तिकडून जरी निघाली असली तरी सुद्धा प्रियाचं नशीब आता खूपच एकदम घाणेरडं आहे। प्रियाला या सगळ्यामध्ये आपण पाहिलं की आता मंजिरीने पाहिलेलं आहे, मंजिरीने प्रियाला पाहिलंय आणि त्यानंतर मग आता मंजिरी इकडे आता सायलीला कॉल करायला निघालेली आहे। ज्या वेळेला मंजिरी सायलीला कॉल करायला निघाले पण तोपर्यंत प्रिया आता बाहेर आले आणि ती विचार करते काय करू आता, सध्या तरी मला इथून जायलाच पाहिजे, कारण काही झालं तरी सुद्धा जर का आता मी पोलिसांच्या ताब्यात राहिले तर आता पोलीस मला पकडतील, पण इथून मला घालवण्यासाठी कोण मदत करेल किंवा इथून मला प्रोटेक्ट कोण करणार। आणि त्यावेळेला तिला आठवतं की साक्षी, आणि इकडे आता साक्षीलाच मी कॉल करते कारण ती एकमेव आहे जी आता मला वाचवू शकते असा विचार ज्या वेळेला आता मात्र इकडे प्रिया करते आणि प्रिया साक्षीला कॉल करते। ज्या वेळेला प्रेक्षकांनो प्रियाने साक्षीला कॉल केलेला आहे आणि त्यावेळेला नेमकी आता तिकडे मंजिरी आलेली आहे। मंजिरी हे सगळं पाहते आणि ती सायलीला कॉल करते आणि त्याच वेळेला मंजिरी ऐकते बोलताना की आता प्रिया साक्षीला कॉल करून इकडे आता सांगत आहे की मी तिकडे येत आहे आणि आता मला तुझ्या मदतीची गरज आहे। ज्या वेळेला तुला गरज होती तेव्हा मी तुला मदत केली ना, आता तू मला, आणि त्याच वेळेला मंजिरी सायलीला कॉल करते आणि सायलीला कॉल करून मात्र आता मंजिरी सांगायला लागते की सायली अगं लवकरात लवकर तू घरातून बाहेर पड, कारण इकडे जो काही गोंधळ झालाय ना तो गोंधळ महाभयंकर आहे। आणि त्यावेळेला सायली आता सांगायला लागते अगं काय झालंय, आणि त्यावरती मग आता ती सांगते अगं प्रिया इकडून सटकलेली आहे। प्रियाला नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं होतं ना, आणि प्रियाला जर का आता नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं तर ती तिकडून पळाली तरी कशी। आणि त्यावरती सायली म्हणते काय बोलतेस आणि तू प्रियाला कुठे बघितलंस, यावरती लगेचच आता मंजिरी तिला सांगायला लागते मी प्रियाला आता मात्र इकडे पाहिलेलं आहे
आणि ते म्हणजे ती साक्षीकडे निघालेली आहे. मी तिचं बोलणं ऐकले आणि त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, काय? पण तोपर्यंत आता मात्र सायली सांगायला लागते, ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी आता अर्जुन सरांना बोलते आणि त्यानंतर मग आता मी बघते काय करायचं ते. असं म्हटल्यावरती मग आता सायली इकडे मंजिरीला आणि रमाला प्रियावर नजर ठेवायला सांगते आणि प्रिया साक्षीकडे चालले हे पण सांगते. आणि त्यानंतर मग आता त्यानंतर सायली आता इकडे अर्जुनला सांगायला लागते की प्रियाच्या मागावरती तर आता मी रमा आणि मंजिरी या दोघींना पाठवलेलं आहे. पण आपल्याला या सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये जाऊन आता सगळे पुरावे करायला लागतील. आणि त्यानंतर अर्जुन, सायली, चैतन्य हे आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये आलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता सावंत पण तिकडे आलेत. आणि त्यानंतर मग आता अर्जुनने या सगळ्यामध्ये जे काही गोंधपाट सापडलंय आणि त्यानंतर जे काही पुराव्यांची लिस्ट सापडलेली आहे ती मात्र आता इकडे सावंतांच्या हवाली केले. आणि त्यानंतर सावंतांना सांगितलंय, काहीही करा पण या सगळ्यामध्ये आता याच्यावरून आपल्याला काय फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे रिपोर्ट येत आहेत त्यानंतर पुढचं आता काय ठरेल. यावरती सायली सांगायला लागते, मला कळत नाहीये की प्रियाने हे सगळे रिपोर्ट आता म्हणजे हे सगळे पुरावे पूर्णाजींच्या खोलीत का ठेवले असतील. आणि त्यावरती मग आता सावंत म्हणायला लागतात, मुळातच गुन्हेगार आता इकडे आपले सगळे पुरावे अशा ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो की ज्या ठिकाणी त्याला आता कोणीही आपल्याला तिकडे आता पकडू शकत नाहीये असं आता वाटतं. आणि त्याच ठिकाणी तो आता ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच कदाचित प्रियाने हे सगळे पुरावे त्या ठिकाणी ठेवलेले असतील असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सायली सांगायला लागते, पण या सगळ्यामधून आपण आता काय नक्की हे करू शकतो. यावरती अर्जुन सांगायला लागतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट अशी करायला लागणार आहे आणि ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मात्र आता हे रिपोर्ट कशाच्या बेसवरती हे केलेले आहेत किंवा हे आता गोंधपाट कसलं आहे, ते रक्त शांताचंच आहे का, ही सगळी गोष्ट आता आपल्याला पाहायला मिळेल. असं म्हटल्यावरती मग आता तोपर्यंत रिपोर्ट अगदी अर्जंट बेसिसवरती मिळवण्यासाठी अर्जुन आता चैतन्याला सांगतो की तू रविराजांना फोन कर. रविराजांना फोन केल्यावरती आपल्याला अर्जंट बेसिसवरती ताबडतोब रिपोर्ट आता मिळून जातील. असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगितल्यावरती चैतन्य अगदी अर्जंटमध्ये रिपोर्ट आता बनवून आणण्यासाठी गेलेला आहे. ज्या वेळेला चैतन्य अगदी अर्जंटमध्ये रिपोर्ट बनवून आणण्यासाठी गेलाय आणि फायनली मात्र आता ते रिपोर्ट आलेले आहेत. ते म्हणजे हातामध्ये स्वतः आता इकडे अर्जुनच्या हातामध्ये रिपोर्ट आल्यावरती अर्जुन ते रिपोर्ट पाहत आहे. आणि ज्या वेळेला ते रिपोर्ट पाहतोय लगेचच सायलीला त्यांनी आता खूप महत्त्वाचं काहीतरी काम सांगितलं. आणि आता सायली फोन करून एका ठिकाणची अपडेट घेते. प्रेक्षकांनो, आता मात्र खूप एक रहस्य सांगणार असतो तो म्हणजे अधिराज. प्रेक्षकांनो, तुम्हाला आपल्याला आठवत असेल की त्या रात्री अधिराजने प्रियाचा पाठलाग केला होता आणि त्याच वेळेला प्रियाचा पाठलाग करत असताना अधिराज ज्या ठिकाणी पोहोचलेला होता त्या ठिकाणचं सत्य मात्र आपल्याला कधीच दाखवण्यात नाही आलं. आणि सायलीला तोच अधिराज फोन करून आता मात्र प्रियाची ज्या वेळेला अपडेट घेत आहे आणि त्यावेळेला तो आता सांगतोय, काय झालं सायली बहिणी, म्हणजे आता तिला या सगळ्यामध्ये शिक्षा तर भेटली का. यावरती सायली सांगते, अजून शिक्षा त्या गुन्ह्याची भेटणं बाकी आहे जो गुन्हा तिने आता खूप मोठ्या याच्यावरती केलेला आहे. त्या गुन्ह्याची शिक्षा तिला भेटायला अजून पाहिजे, ती भेटलेली नाहीये, पण तुम्ही चिंता करू नका. आणि त्यावरती अधिराज सांगतो, मी तुला अजून एक सत्य त्यावेळेला सांगायला विसरलो, म्हणजे खरं तर प्रियाचा व्यभिचार सगळ्यांच्या समोर आणण्याच्या नादामध्ये मी ही गोष्ट सांगायला विसरलो आणि तीच गोष्ट आज तुला मला सांगायची आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे इकडे आता सायली, काय सांगायचं होतं तुम्हाला. आणि त्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतो तो म्हणजे अधिराज की त्या दिवशी जो काही प्रकार घडला होता ना त्यावेळेला मी आता शांताच्या बद्दलचं एक वेगळं सत्य पाहिलेलं आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सायली सांगायला लागते, कसलं सत्य, कशाबद्दल तुम्ही आता बोलत आहात. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो असं काही सांगतो की त्यानंतर आता मात्र ती सांगते, ठीक आहे, मी लगेचच त्या ठिकाणी पोहोचते. आणि त्या ठिकाणी पोहोचत असताना सायली आता अर्जुनला असं काही दृश्य दाखवते की त्यानंतर मग आता अर्जुन इकडे गडबडलेला आहे. आणि अर्जुन आता ते दृश्य समोरचं म्हणजे स्वतः सावंत अर्जुन हे सगळं दृश्य पाहून घाबरलेत, कारण ते दृश्य शांताच्या संदर्भातलं आहे.
आणि शांता या सगळ्यामध्ये जिवंत असल्याचा एक पुरावा सापडलेला आहे. बरं, तोपर्यंत मग आता इकडे रमाने फोन करून सायलीला सांगितलेलं आहे की आता ज्या ठिकाणी साक्षी आणि सचिन सचिन तुमच्या अस्मिताचा नवरा हे ज्या ठिकाणी आहेत ना, तिकडेच आता प्रिया पोहोचलेली आहे. तू पोलिसांची टीम आता ताबडतोब तिकडे पाठव. आणि त्यावरती सायली सांगते, एक काम कर, तुझं आता लाईव्ह लोकेशन मला पाठव आणि त्यानंतर पोलिसांची टीम आता मी तिकडे पाठवते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे रमा लाईव्ह लोकेशन पाठवते. रमाने लाईव्ह लोकेशन पाठवल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे सायली इकडे सावंतांना की ताबडतोब त्या ठिकाणी पकडायला पोहोचा. इकडे तोपर्यंत मग आता शांताच्या बद्दलचं सत्य शोधण्यासाठी सगळेच जण ज्या वेळेला बाहेर पडलेत, अर्जुनच्या डोक्यात विचार आलाय, असं काय असेल अजूनही लपवण्यासारखं जे आता तन्वी सगळ्यांपासून प्रिया लपवतीये. आणि त्याच वेळेला शांताच्या बद्दलचा असा एक व्हिडिओ अधिराजने पाठवलाय की तो व्हिडिओ पाहून आता अर्जुन, चैतन्य सगळेच जण गडबडून गेलेले आहेत. बरं, त्याच वेळेला सावंत आता निघालेले आहेत प्रियाला आणि आता यांना पकडण्यासाठी. आणि त्याच वेळेला सायली निघालेली आहे शांताच्या लोकेशनवरती आणि अर्जुन आणि चैतन्य हे आता वेगळंच काम करायला. इकडे या सगळ्याचा फायदा घेत मात्र आता सचिनने विचार केलाय की लवकरात लवकर जे काही सत्य आहे ते सत्य लवकरात लवकर आपल्याला मात्र आता सगळ्यांच्या समोर म्हणजे लवकरात लवकर अण्णांना सोडवायला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी आता आदल्या रात्रीच एक मोठा प्लॅन केलाय आणि त्यांनी आता वकिलांना घेऊन आलाय. तो आता वकिलांना घेऊन इकडे महिपतची भेट घडवून आणतो आणि महिपतची भेट घडवून आणल्यावरती तो सांगायला लागतो, अण्णा उद्याच्या दिवसाला केस आपली फायनल होणार आणि उद्याच्या दिवसाला तुम्ही सुटणार. कारण आता हे प्रिया प्रकरण जास्त जरा मोठं होत चाललंय. काय माहिती अर्जुन सायलीचं लक्ष जर का तिकडून डायव्हर्ट झालं तर मात्र आपल्याला हे सगळं महागात पडेल. असं म्हटल्यावरती दुसऱ्या दिवशीची हिअरिंग आहे. इकडे तोपर्यंत प्रिया आता साक्षीकडे आलेली आहे आणि ज्या ज्या वेळेला तुला मदतीची गरज होती त्या वेळेला मी तुला मदत केलेली आहे. आता तुझी टर्न आहे, तुला मला मदत करावी लागणार आहे. असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये साक्षीला भेटायचं ठरवले. आणि सचिन सांगायला लागतोय, तू इथे काय करतेस. यावरती ती म्हणते, तुम्ही मला मदत नाही केलीत ना तर या वेळेला मी आता तुमची भांडी फोडणार. अण्णांना सोडवताय ना, अण्णांना तुम्ही सोडवत आहात हे सत्य मी समोर आणीन. आणि त्याच वेळेला इकडे आता पोलिसांची धाड पडलेली आहे आणि पोलीस या तिघांना रंगेहात पकडत आहेत. प्रेक्षकांनो, एका झटक्यात मालिकेतली समीकरणं बदलताना आपल्याला दिसत आहेत. आणि आता इकडे या तिघांची, एकाची नाही दोघाची नाही तर डायरेक्ट तिघांची रवानगी जेलमध्ये झाली. आणि ज्या ॲड्रेसवरती आता मात्र पोहोचायला सांगितलेलं आहे ते म्हणजे अधिराजने, त्या ॲड्रेसवरती सायली आता पोहोचलेली आहे. सायली ज्या वेळेला त्या ॲड्रेसवरती पोहोचते आणि त्याच वेळेला शांताला जिवंत बघून सायलीला धक्का बसलाय. सायली आता शांताला सोडवते आणि अधिराजने हे सत्य सांगितलेलं असतं की शांता जिवंत आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात मालिकेची समीकरणं बदललेत कारण शांता जिवंत आहे. आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये शांता जिवंत असल्या कारणाने पुढे आता नक्की काय घडणार किंवा या सगळ्यामध्ये शांता आता कोर्टामध्ये येऊन नक्की काय साक्ष देणार ज्याच्यामुळे प्रियाचे 13 वाजणार असं हे सगळं पाहायला येणाऱ्या भागात मिळणार आहे.